नाते चिरंतर प्रेमाचे, विश्वासाचे, आयुष्यभराचे. गिरणा गौरव प्रतिष्ठान. गिरणा गौरव प्रतिष्ठान ही संस्था उदात्त ध्येयवाद आणि समाज विकासात्मक कार्याची प्रेरणा घेऊन 19 नोव्हेंबर 1999 रोजी कैलासवासीय दादासाहेब बेडकर यांच्या शुभहस्ते स्थापना करण्यात आली. नवीन पिढीला शिक्षण, सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची काळाच्या संदर्भात परिचय व्हावा आणि जीवनातील नवी आव्हाने पेलण्याची शक्ती यावी यासाठी जाणत्या आणि अनुभव समृद्ध माणसाच्या मार्गदर्शनातून ही संस्था निर्माण केली. निसर्गाच्या रमणीय परिसरात सप्तशृंगीच्या पायथ्याशी गिरणाच्या काठाजवळ अभोणा शहराच्या पश्चिमेला निसर्ग लाभलेला हिरवागार डोंगराजवळ हे ठिकाण आहे. सप्तशृंगीचे मांगल्य, निसर्गाची हिरवी कृपा, गिरणाचे विपुल पाणी, यशवंतदेव मामलेदारांची जनसेवा, छत्रपती शिवरायांची भक्ती, भूमिपुत्र, कर्मवीर, लोकनेत्यांची भूमी अशा संस्कृतीने परिपूर्ण, कुणालाही उत्साह वाटेल अशी रमणीय जागा. संस्कार केंद्र, वाचनालय, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, सभागृह, कॉन्फरन्स हॉल, ऐतिहासिक, पौराणिक, शैक्षणिक, सामाजिक वारसा जपणारी, भविष्याला सामोरं जाताना जगलेला थेंबन थेंब प्रेरक ठरावा अशी परिपूर्ण संस्था नवनवीन क्षितिजा पार करीत नव्या पर्वात मुहूर्तमेढ रोवत आहे. माणूस जोडो अभियान महाराष्ट्रभर कृतीत आणणे, सर्वांचे कल्याण व्हावे आणि चिरंतर आणि शाश्वत मूल्यांची विश्वासार्हता जपणे हेच स्वप्न पाहून गिरणादूत सुरेश पवार यशस्वी मार्गक्रमण करत आहे. गिरणादूत सुरेश पवार यांची सामाजिक बांधिलकी म्हणजेच मानवी समाजाच्या कल्याणासाठी, संवर्धनासाठी आणि त्यांच्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी प्रयत्न करणे होय. जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक जीवनाला नवी दिशा देणारी एक परिपूर्ण संस्था आणि या संस्थेला अनेक वाटा निर्माण करणारे गिरणादूत सुरेश पवार. या प्रकल्पास प्रेरणा, प्रोत्साहन देणारे सर्व हितचिंतकांच्या मार्गदर्शनावरच गिरणा गौरव प्रतिष्ठानची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. चला, संपन्नतेच्या सोनेरी पहाटेकडे उज्ज्वल भविष्यकाळ आणि समृद्धी आहे. आपणही सहभागी होऊन स्वप्न साकार करूया. तुमच्यासाठी, तुमच्यातल्या प्रत्येकासाठी चिरंतर आणि शाश्वत मूल्याची विश्वासार्ह परंपरा. गिरणा गौरव प्रतिष्ठान. महाराष्ट्रीय माणूस उद्योग व्यवसाय करू शकत नाही, त्यानं नोकरीच करावी असा समज एका ध्येयवेड्या तरुणानं सपशेल खोडून काढलाय. आयुष्यात वेगळं काही करायची महत्त्वाकांक्षा असल्यास आकाशालाही गवसणी घालता येणं सहज शक्य होतं, हेच या युवकाच्या कर्तृत्वानं सिद्ध केलंय. उद्धव आहेर यांनी 1994च्या जानेवारीत आनंद ॲग्रो नावाचा बेदाणे निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. उत्तम दर्जाच्या जोरावर त्यांच्या या उत्पादनाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 16 जुलै 1997 रोजी कुक्कुटपालन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचं नाव आहे आनंद हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड. कोल्हापूर फाटा परिसरात हा प्रकल्प डौलात उभा राहिला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक कारभार, दर्जा आणि विश्वासाच्या जोरावर अल्पावधीतच आनंद हॅचरीजनं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात विश्वासार्हता मिळवली. आनंद हॅचरीज दह्याणे येथील निसर्गरम्य वातावरणात 16 एकरच्या विशाल जागेत वसली आहे. 52,000 वेज कॉक्स जातीचे पक्षी या फार्ममध्ये आहेत. तसंच डहाणूला 68 लाख अंडी उबवण्याची क्षमता असणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. या पक्ष्यांसाठी लागणारं खाद्य कळवण स्थित खाद्य प्रकल्पातच तयार केलं जातं. या खाद्य प्रकल्पाची क्षमता दररोज सरासरी 70 टन उत्पादनाची आहे. या खाद्य निर्मितीसाठी लागणारा मकाही परिसरातील शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेत. कळवण तसंच खेडगाव परिसरातील शेतकऱ्यांकडूनच उच्च प्रतीचा मका तर खरेदी केलाच जातो, त्याचबरोबर इथल्या शेतकऱ्यांना करार पद्धतीनं कुक्कुटपालन व्यवसायाची संधीही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुमारे 250 शेतकरी 8 लाख पक्ष्यांचं संगोपन करतायत. त्यांच्याकडील पक्षी आणि अंडी स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांनाच विकली जातात. त्यामुळे एक नव्या व्यवसायाची निर्मिती झाली आहे. त्याचप्रमाणे ब्रायलर पक्ष्यांना मुंबई, धुळे, नंदुरबार आणि गुजरात राज्यात भरपूर मागणी आहे.
म्हणूनच आनंद हॅचरीज दररोज सुमारे 2 किलो वजनाच्या 25,000 ब्रायलर पक्ष्यांची विक्री करत आहे. सुरुवातीपासूनच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानं कंपनीचे सर्व कार्यालय संगणकीकृत असून उच्च शिक्षित आणि कार्यक्षम कर्मचारी वृंद हे कंपनीचं मोलाचं भांडवल आहे. या कंपनीद्वारे सुमारे 1,000 जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार प्राप्त झाला आहे. इतकंच नव्हे तर कंपनी विविध सामाजिक उपक्रमातही हिरिरीनं सहभागी होते. सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी कळवण तालुक्यातील ककाने हे माझं 800 लोकसंख्या असलेलं गाव. तिथेच माझे बालपण गेले. मोगभुनगीसारख्या छोट्याशा गावात आम्ही रोज 4 किलोमीटर पायी शाळेत जायचो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता व्यवसाय करायचं असं ठरवून मी 3,500 पक्ष्यांनी पोल्ट्री व्यवसायात सुरुवात केली. आज रोजी 12 वर्षामध्ये मी आता संबंध उत्तर महाराष्ट्रामध्ये 15 लाख ब्रॉयलर कोंबड्याचं आम्ही आता पालन करतो. 12 वर्षापूर्वी आनंद हॅचरीची पण स्थापना झाली आणि गिरणा प्रतिष्ठानची पण स्थापना झाली. दोघांचं उद्देश वेगवेगळा. गिरणा प्रतिष्ठान ही समाजकारणामध्ये, आनंद हॅचरीची कुक्कुटपालन व्यवसायामध्ये. पण दोघांमध्ये एक साम्य जरूर आहे. दोघं संस्थाचा उगम हा गिरणाकाठचा. सुरेश पवार आणि मी दोघं गिरणाकाठची माणसं. आणि आज 12 वर्षापूर्वी सुरेश पवारांनी जे छोटंसं रोपटं लावलं होतं, आज ते 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण केलेलं आहे. आणि ह्या छोट्याशा रोपट्याला वटवृक्षमध्ये रूपांतर करण्यासाठी खत आणि खाद्य घालण्याचं काम आनंद हॅचरीजनं केलं. याचा मला मनस्वी आनंद वाटत आहे.